हाय फ्रेंड्स, सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण एकदम हॉटेलसारखं टेस्टी आणि चमचमीत असं सांबार कसं करायचं ते पाहणार आहे। हे एकदम चमचमीत आणि एकदम टेस्टी असं होतं बघा। तुम्ही हे इडली बरोबर खाऊ शकता, डोसा बरोबर खाऊ शकता किंवा मेदू वड्यासोबत सुद्धा खाऊ शकता, कशाबरोबरही साऊथ इंडियन डिश बरोबर खाऊ शकता। तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। बघा इथे सर्वप्रथम मी मीडियम साईजच्या वाटीने तुरीची डाळ घेतलेली आहे। तुम्हाला हवी तेवढी तुम्ही डाळ घेऊ शकता। तर डाळ आपल्याला 3 ते 4 वेळा छान अशी स्वच्छ धुवून घ्यायची आहे। मी इथे डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता त्यामध्ये आपल्याला भरपूर असं पाणी घालून आपल्याला ही डाळ अर्धा ते पाऊण तास अशी भिजत ठेवायची आहे। आता डाळ आपण चांगली भिजवून घेणार आहे। इथे बघा छान अशी आपली डाळ पाऊण तास छान अशी भिजलेली आहे। डाळ आपली छान अशी डाळ भिजलेली आहेत आणि इथे मी भाज्या पण काही घेतलेल्या आहेत कट करून अशा पद्धतीने। इथे बघा मी शेवग्याची शेंग घेतलेली आहे थोडी। इथे मी लाल भोपळा घेतलेला आहे, तो थोडा कोवळा आहे त्यामुळे पिवळा दिसतोय। आणि इथे बघा एक बटाटा घेतला आहे, दुधी भोपळा पण थोडा घेतलेला आहे, एक कांदा घेतलेला आहे मीडियम साईजचा कट करून, आणि इथे मीडियम साईजचा टोमॅटो घेतलेला आहे आणि छोटा इथे गाजर घेतलेला आहे कट करून। तुमच्या आवडीनुसार तुम्ही भाज्या घ्या, तुमच्या आवडीनुसार भाज्या तुम्ही कमी जास्त करू शकता। आता बघा हे सगळं घेतलेलं आहे। आता आपण यामध्ये डाळ घालून घेऊया, डाळ शिजवून घेणार आहे। डाळीतलं मी थोडं पाणी काढलेलं आहे। आता डाळ आपण कुकरमध्ये घालून घ्यायची। आता फक्त आपण डाळ शिजवून घेणार नाही, त्याच्यामध्ये भाज्या पण घालून घेणार आहे। सर्व भाज्या पण आपण त्याच्याबरोबर घालून घेणार आहे, म्हणजे छान अशी डाळ आणि भाज्या आपल्या पूर्ण छान अशा शिजतील। आता याच्यामध्ये भाज्यांचं मीठ घालायचं आहे। छान असं मी याच्यामध्ये मीठ घालून घेते। मीठ घालून घ्यायचं याच्यामध्ये भाज्यांचं, आणि मीठ घातल्यानंतर बघा मी इथे 1 टीस्पून मीठ घातलेलं आहे। आणि मीठ घातल्यानंतर 1 चमचा मी इथे सांबार मसाला घेतलेला आहे। सांबार मसाला असा घातल्यामुळे खूप छान टेस्ट येते सांबारला आपल्या। असं भाज्या शिजताना सांबार मसाला घालायचा आणि त्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे। बघा आता आपण थोडं पाणी घालणार आहे, नंतर आपल्याला घट्ट पातळ जसं हवं आहे तसं आपण नंतर सुद्धा आपण शिजल्यानंतर सांबार बनवताना घालणारच आहे। त्यामुळे आपण आता याच्यामध्ये मी 1.5 ग्लास पाणी घातलेलं आहे। आता झाकण लावून आपल्याला 1च शिट्टी काढून घ्यायची आहे। इथे बघा 1 शिट्टी झालेली आहे आणि कुकर पण थंड झाले। ते आपण छान असं बघा झाकण काढून बघा हे छान अशा भाज्या आपल्या शिजलेल्या आहेत। मस्त अशा आपल्या भाज्या आणि डाळ छान असे शिजलेलं आहे। आपण आता खमंग अशी फोडणी करून घेणार आहे। आता इथे बघा फोडणीसाठी इथे बघा कढई गरम करत ठेवलेली आहे। त्याच्यामध्ये तेल पण एक मोठा चमचा तेल गरम करून घेतलेला आहे। त्याच्यामध्ये अर्धा टीस्पून मोहरी आणि अर्धा टीस्पून जिरे घातलेले आहेत, आणि त्याच्यामध्येच आता मी 7 ते 8 मेथी दाणे घातलेले आहेत। बघा इथे मेथी दाणे छान असे घालायचे, म्हणजे अजिबात कडवट लागत नाहीत, छान अशी टेस्ट येते, तुम्ही करून बघा। आणि त्यामध्ये आता मी एक मीडियम साईजचा कांदा असा बारीक कट करून घेतलेला आहे, टोप घालायचा आणि छान असं बघा कांदा पण आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे। 2 मिनटं बघा 2 मिनटं कांदा असा छान असा परतून घ्यायचा आहे आपल्याला। व्यवस्थित असं मिक्स करून कांदा परतून घ्यायचा आहे व्यवस्थित असं छान असं। इथे बघा मी कांदा 2 मिनटं छान असा परतून घेतलेला आहे छान असा। आता त्याच्यामध्ये मी बघा कढीपत्ता टाकते, 7 ते 8 कढीपत्त्याची पानं घालते बघा इथे मी, आणि त्याचबरोबर अर्धा टीस्पून हिंग घातलेले आहे, आणि 2 ते 3 मी इथे लाल मिरची घातलेली आहे बघा, सुक्या लाल मिरच्या घातलेल्या आहेत। आता हे आपल्याला छान असं 1 मिनिटभर याच्याबरोबर परतून घ्यायचं आहे, व्यवस्थित असं छान असं परतून घ्यायचं। हे छान असं परतून झालेलं आहे। याच्यामध्ये मी 1 चमचा आले लसूण पेस्ट घालते बघा, 1 चमचा इथे मी आले लसूण पेस्ट घालते, आणि पेस्ट घातल्यानंतर आपल्याला छान असं हे 2 मिनटं कांद्याबरोबर परतून घ्यायची आहे। पेस्ट छान असं कच्चेपणा जाईपर्यंत छान अशी परतून घ्यायची आहे। 2 मिनटं बघा मी इथे छान अशी परतून घेते व्यवस्थित असं।
आणि पेस्ट आपली 2 मिनटं छान अशी परतून झालेली आहे. त्याच्यामध्ये आता मी थोडीशी कोथिंबीर घालते बघा. थोडीशी कोथिंबीर घालायची, छान टेस्ट येते. आणि कोथिंबीर पण 1 मिनिट असं मिक्स करून घ्यायची. याच्याबरोबर कोथिंबीर मी मिक्स करून घेतलेली आहे मसाल्यांबरोबर. आता त्याच्यामध्ये काही सुके मसाले घालूया छान असे बघा. इथे सुके मसाल्यांमध्ये मी अर्धा टीस्पून हळद घालते बघा. इथे मी अर्धा टीस्पून हळद घेतलेली आहे. 1 चमचा मी इथे लाल मिरची पावडर घातलेली आहे बघा. आणि इथे 2 मोठे चमचे म्हणजे 2 चमचे मी इथे सांबर मसाला घातलेला आहे. आता हे मसाले आपण छान असे याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे बघा. 2 मिनटं छान असे मिक्स करून घ्यायचे. व्यवस्थित असं परतलेले आहेत काही छान असं. आता याच्यामध्ये जी आपण डाळ आणि भाज्या शिजवून ठेवलं होतं ते आता घालून घ्यायचं. हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. हे छान असं मिक्स करून घ्यायचं. आणि हे आपल्याला आता घट्ट वाटतंय तर याच्यामध्ये आपल्याला हवं तसं, तुम्हाला घट्ट पातळ जसं हवं आहे तसं, सांबार जसं हवं आहे तसं पाणी घालून घ्यायचं बघा. मी याच्यामध्ये पहिला 1 ग्लास पाणी घालते. याच्यामध्ये मी 1 ग्लास पाणी घातलेलं आहे. पाणी घालून थोडं मिक्स करते बघा. हे तरी पण थोडं अजून थोडं घट्ट वाटते, त्यामुळे मी अजून अर्धा ग्लास याच्यामध्ये पाणी घालते बघा. तुम्हाला घट्ट पातळ जसं हवं आहे तसं पण तुम्ही याच्यामध्ये पाणी घालून घ्या. सांबार थोडं पातळच असतं आणि थोडं दाटसर पण असतं. ज्यादा आपल्याला पातळ करायचं नाही बघा. नकळत आपल्याला हे दाटसरच ठेवायचं आहे बघा. अजून मी अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही पाणी घालून घ्या. आता याच्यामध्ये बघा, इथे बघा मी चिंच 2 चमचे चिंच घेतलेले आहे. तुम्ही चिंचेचा कोळसुद्धा घालू शकता. ती चिंच घातलेली आहे. आणि इथे गूळ पण घालते मी थोडासा, म्हणजे जे काही मसाले आहेत त्याचे बघा गुळाने पण छान असे टेस्ट येते बघा. आणि मस्त छान अशी टेस्ट येते. चिंच गूळ घालायचं आणि याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं. आणि छान असं मीठ घालून घ्यायचं बघा. छान असं तिखट आंबट असं छान अशी गोड छान अशी टेस्ट येते बघा सांबारला. असं मीठ घालून छान असं मिक्स करायचं. आणि आपल्याला याला उकळी काढून घ्यायची आहे. छान अशी याला उकळी काढून घ्यायची. इथे बघा छान अशी उकळी आलेली आहे. आणि उकळी काढून आता 2 मिनटं आपल्याला उकळून घ्यायचं आहे सांबार. बघा 2 मिनटं छान असे उकळून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकताय बघा, याला किती छान असा कलर आलेला आहे. छान असं आपलं सांबार तयार झालेलं आहे. आता याच्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया बघा. इथे मी गॅस बंद केलेला आहे आणि आपलं छान असं सांबार तयार झालेलं आहे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये जरूर सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.